ते कामावरचा मिस्त्री विचार करी अंतरी सुरंगाचं लागल्यावारी सुरंगबाई जाईल की म्हणून गडू चौऱ्याला मिस्त्री तो बोलला, तू मित्र विहिरीला फुंगड्या थोडा सरकीव आणि तो येईल लवकर वरी फुंगड्या जाती तोवरी वराची शेजारी म्हणजे काम होईल त्या फुंगड्या सरकवण्याची कोणीला त्याचे जावयाशी म्हणून या गणू जवळ्याशी मिस्त्रीने दटावले. काय करतो बिचारा दारी देवते ज्याच्या पत्र त्यांच्यावरी चाले जोरा यज्ञासबळी बोकडाचा या गणू जवळ्याची निष्ठा समर्थावरीसाची आज्ञा तो मिस्त्रीची गणू हात उतरला. एक फुंगडी सरकावली ती तात्काळ तडा गेली. दारूपुरते जाऊन भेटली गणू हात सापडला. दुसरी जो आली तिथं फुंगडी सरकावण्याप्रती तो पहिला सर्व उडाला. सत्य मक्का विचारता गणू म्हणे विहिरीतून समर्था ये धावून आता माझे रक्षण तुझविण कोण करी. विहिरी माझी धुराचा डोंब झाला होता असाचा सुरुंग पडण्याचा अवधी बोलला थोडका. तो गणू जवळावरी हाती कपार लागली. त्या कपाराची बैसली साजू स्वारी गणू जवळाची एका अंगवर गुलाबी चिपडलेले एका सुवर्णाच्या तारीख दक्षिणा नेवली ठेवली होती. 12 कोटी रुपये होणं मोहराची बेरीज करता 10,000 80,000 अशी दक्षिणा होती. दूर किती वर्णन करत होते. श्रीमंतपुण्याच्या म्हणून विलाय केले भाषण. महाराज माझ्या इच्छे म्हणून राममंदिर बांधण्याचा काय सांगू उपयोग. अरे हे अवघे भीषण मला नको त्यांचा स्पर्श न्यायलाच त्या उपाधीचं माझ्या मागे लावू नको. अथवा तू मोठा श्रीमान हे दाखवाय कारण केलेच का हे प्रदर्शन सांगितलं. माझा यजमान भीमातटी उभा वेळेची जगदीची तो काय माझ्यासाठी हे वैभव द्यायला तयार नसेल असे म्हणून काढलेले दागिने अंगावरचे गेले चौबाजूचे फेकलेले वस्त्रांची ती जगती. 2 पेढे खाऊन निघून गेले. गजानन हा प्रकार अवलोकन केला. शोक केले तर बहुतांनी त्यात काही कारंजाचे लोक हजार वतीसाठी ते म्हणाले आपुदेवाचे अभागी आमचा लक्षण. त्याने बचूलाला परी पूजन केले. आपल्या घरी परी कचारला अंतरी मोहधनाचा धरून वर्गणीचे भाषण केले. विनय दाखवून ते एका समर्थाकरण समजणे अशक्य आहे. देवपूजा आम्ही शब्दमयी असते जवळून आवडे हात आईच्या वैभवाला हो ठाणा शब्द उला शब्दकृपा जाती झाला तो सुखीचा राहत असे. बचूलाला तपास केला. अवघाव केल्याचं परीनं लागला सांगत त्याचं समर्थाचा कोठे असं एक पितांबर नावाचा शिष्य शिंपी जातीचा होता. गजानन महाराजाचा शेगावी मठामध्ये त्याने सेवा बहुता केली. तपश्चर्या म्हणाली. एके दिवशी जिने ऐसी झाली गोष्ट एका मठात फाटके तुटके धोतर नेसला होता पितांबर. ते पाहून गुरुवर इशारी ते बोले, अरे तुझे नाव पितांबर नेसल्याने ढडके धोतर डोंगणाचं पाहती नारी डरते तरी झाकवेल. नाव मध्ये सोलूबाई हाती कतलाचाही वाडा नाही. नाव पाहता गंगाबाई आणि तडफडे श्री गजाननचा अनुमत शिष्य होते. असंख्यात परी अधिकारी तयार दोन्ही हाताच्या बोटा इतके पहा शोधे कांतारी वृक्षांची जाणापरी त्यातून क्वचित गोटे तरी नजरेचं 25 झाडावर मुंगळ्याचे या त्रासाने अवघ्या आम्रवृक्षावरी मुंग्यावर होत्या कळ्याचं गळे करणे सोडून बाकी त्याला पुसून एकदा या खडे खोले ऐसे एका तत्वाचं लोक जाऊन हरे मुलाचे नाव सांगून लेखा जन्माच्या करू नको. शिक्षण तरी बोललो नाही मैत्री तिथं बोलले गाडीवरून खाडीचं नाही एकच एकाने माझ्यामुळे दोष केला येऊ पाहतो फक्त मला आपल्या मित्रासाठी मला आणि वृक्षाची माझी मित्र तुझ्यावरी पाव माझे लवकर झाले. तू पुष्प मी आहे तसं तू कसुरी माझी सतत आपला लागून चिमटा 6 चिमटा घेऊन आपल्याला करा आणि चिमटे घेऊन पाहतो मी माझे स्वप्नक्रांती यावर यायचे. कोणी म्हणते ही करून कोंडली झाला जाता आणि आता इकडे शिकावं महाराज आपल्या म्हणत आनंद जाती झाली आठवण राहून त्याचा मुलगा हाताचं परी कोण देतो याचा वडील वेळाच्या सानिध्याला चौडच नामे ग्रामाला त्या गावी त्या एकाला गंगा घाटी होती. यात होता महाराज कुजून गेले अंग उठली पडल्यावर जागा रुंदी पाहिला खरपत गोटी झडून गेली सर्वप्रती चढली आली कानाच्या सुगात वाडी कडू सुगात होते म्हणून गंगावरती त्या महाराजात राजवाची समर्थाची एकूण किती एकावरची पातला छोटीच्या गोठ्यामध्ये लोक आडवे लागले होत तुला रक्तपित्ती आहे सत्य तुला जावे रचना महाराज तिची काही उभा राहून त्याच्या काही कधी ना पायावरून झपडतांनी चापट थोडं मारली त्याच्या डोक्यावर अति जोराने विभुरो म्हणून तो उभा ठेला समर्थ असणे आवड लागला. स्वामींनी त्याच्या थोपाडाला दोन्ही करे ताडिले पडापत मारल्या मुखात आणीकवरती एक लात खाकरोनी बेडकापत थुंकले त्याच्या तनुवरी दोच त्याने मारलेला समर्थाचा प्रसाद मला बेडका होता झोका पडला तयाची अंगावर तो त्याने घेऊन करी सोडून अवघ्या शरीरी लाविता झाला मला परी आपल्या सर्व अंगाचा तो प्रकार पाहता एक कुटार तेथे होता तो गोसावीची बोलता झाला पायणे रीती आधीचं शरीर नाचले तुझे आई बापा बोले त्यावरी यांनी टाकले या अमंगळ बेडक्याते तो प्रसाद मारलेला अवघांगा ते चोडीला लावून साबणाला धुवून टाकी सत्वर हे ऐसे वेडे फिर विचारू लागतं त्याशी म्हणून बेडका दिसला तत्वदा
समर्थाची योग्यता तामनुमडी जाणली त्याचे पाहण्या प्रत्यंतर चाल जाऊ एक वार स्नान केलेल्या जागेवर वेडा आता करू नको. समर्थ स्नान प्रति दिवशी करतील ज्या जागेशी तेथे जागेशी तेथल्या ओल्या मातीशी मी लावितोली जागा ऐसा समाज तेथे झाला. जोगे गेले स्नानस्थला तो कुडाळाशी आला अनुभव गोसावे परिच. मृत्तिका स्नानस्थलांची दोघांनी घेतलीसाठी तो गोसाव्याच्या हाती बैसले औषध होऊन कुटाळाच्या हातात ओलीचं माती खचित दुर्गंधी किंचित येत होती दिला. तो प्रकार पाहता क्षणी कुटाळ घोटाळा म्हणजे कुत्सित कल्पना सोडून शरण गेला. समोर असं कोणी गोसाव्याच्या जवळ बसू देत नव्हते. हा बोलत म्हणतात ते करी सावे पुढे निघतो. आवाज गंगाभारतीचं पहाडीमध्ये मधुरसाचा अभ्यास होता. गायनाचा त्या गंगाभारतीला असे 15 दिवस गेले. रोगाचे स्वरूप आलेले आलेले ते सगळे छायाचे अंगाला तापे झाले. पूर्वता भेगापतीच्या निघाले समोर दुर्गंधीचा मोडला तरी ते ठाव त्याचा शोधला. गोसाव्याच्या ऐकून होळी संतोष समर्थकांना प्रत्येक जीवा कारण गायन हे आवडते. रात्री 3 वाजता 3:30 वाजता फोन केलता मला काय काही माहित नाही Karna
जाऊन करीत तुला नोकरी म्हणून ती माझीला ऐसे बोलता मारुती कौतुक वाटले समाजाप्रती आणि भाषण केले येणारे तिथे आता अवतार आहे शेच्या वेळात ती माझी नको मुळीच कालच नोकरीवरून खातो त्याच्याबरोबर सांगतो तुला नोकरी तुझी माझी नोकर इमानी कड्याचा गाडवे पाहून दुःखी झाला असे वेळी तेव्हा तेव्हा तू जाणीले रात्रीची हकीकत तुला सांगतात शेगावला उद्या सकाळी करायला येऊन या पाहिजे ऐसे गुरुवचन ऐकले मारुती स्फोट झाले महासंतांचे कर्तृत्व मला घ्यायचे आहे गाडवे करायचं पटेल कोणी त्या सांगितले ते अंतर्ज्ञाने जाणीले गजाननाने श्रद्धे वर्ष 1816 महाराज बाळापुरात शब्दात आता गोष्ट झाली अशी ती थोडकी सांगत त्याचे चुकला प्रभावणारे नारायणाचे पाहून लोक तिथे फिरून गेले जातात हा संघाचे मुद्दामाचा संघाचे माझे नाव बंद त्याचे पहिले बोलू जेवढे गेला आजूबाजूला बोलू लागला राजकीनाची माहिती तुझा रंगापट्टी चढली गेले त्या काळाची तुला म्हणजे आजही मारू लागून निवड माझ्या पोटावर बरीला हवलदार हवली माता हाता आपला आईले तेव्हा पाहून एक वर्ष आला जाऊन आपल्या दुकानामधून मुलीला ना म्हणतो तो म्हणे ते हवालदार तो विचार काही कर उपेक सत्पुरुषा खाट टाकले त्याला निश्चित तुला या ठिकाणी आमच्या नवरी आला त्यांच्या आजारीच्या मुलीला पत्ते मरावा तिनं वागण्याचे कावड्याचे चाकू त्याचे कायदोरीमध्ये खानाला त्याच्या वर्षाने बसा पाहून आला तुम्ही मेन माणसं आहे ना गुरुजी गजानन माऊली आणि आमचे महाराज भारतीय इथे आहेत आणि त्यांचा सगळ्यांचा ब्रह्मोत्सवाचा उत्सव इथे पार पडलेला आहे. अनुदादा सांगतील आता पुढे काय आरती वगैरे जे काही असेल आरती होईल. Hello. Yes. Jai Ram
राम जय राम जय जय राम जय राम जय राम जय जय राम जय राम जय राम जय श्री राम जय राम जय जय राम 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 श्री राम जय राम